राहुलला ऑनलाईन शॉपिंगची खूप आवड होती. आकर्षक ऑफर्स, मोठमोठे डिस्काउंट आणि घर बसल्या मिळणारी सुविधा. म्हणून त्याने एक नवीन प्रॉडक्ट ऑर्डर केला. तो उत्सुकतेने डिलिव्हरीची वाट पाहू लागला. शेवटी तो दिवस आला. पण बॉक्स उघडताच राहुलचा आनंद क्षणात नाहीसा झाला. फोटोमध्ये दिसलेला प्रॉडक्ट आणि प्रत्यक्षात आलेला प्रॉडक्ट यामध्ये खूपच फरक होता. तो पूर्णपणे निराश झाला. रिटर्न, रिप्लेसमेंट आणि ग्राहक सेवेमध्ये वेळच वेळ गेला. तेव्हा राहुलने ठरवलं, आता फक्त फोटो पाहून वस्तू विकत घ्यायच्या नाहीत, स्वतः पाहून तपासूनच खरेदी करायची. आता राहुल ऑफलाईन शॉपिंगलाच प्राधान्य देतो. वस्तू स्वतः पाहतो, गुणवत्ता तपासतो आणि मगच खरेदी करतो. कारण प्रत्येक स्वस्त डील फायदेशीरच असेल असं नाही. योग्य निर्णय म्हणजे पाहून, समजून आणि विश्वासाने केलेली खरेदी. मित्रांनो, ही जी व्हिडिओ तुम्ही बघितली याला व्हाईट बोर्ड ॲनिमेशन व्हिडिओ असं म्हणतात. सुंदर व्हिडिओ असतात. याच्यामध्ये चित्रांच्या माध्यमातून एखादी स्टोरी आपल्याला सांगता येते. आणि आता AIच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारच्या व्हिडिओज देखील खूप सहज तयार करता येतात. आजची ही व्हिडिओ बनवण्यासाठी मी 2 वेगवेगळे टूल्स या ठिकाणी यूज करतो आहे. एक ChatGPT आणि दुसरा Google Flow. ChatGPT मला प्रॉम्प्ट वगैरे सगळं लिहून द्यायला मदत करेल, तर दुसरा जो Google Flow आहे तो मला ही व्हिडिओ तयार करायला मदत करेल. आणि फायनली मी हे सगळं असेंबल करण्यासाठी एक एडिटर यूज करणार आहे, व्हिडिओ एडिटर, ज्याचं नाव आहे क्लिपचार्म. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी समजतील. कारण याच्यात मल्टिपल टूल्स आपण यूज करतो आहोत, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी सिक्वेन्समध्ये बघाव्या लागतील. 100% व्हिडिओ तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा आणि कशा पद्धतीने ही व्हिडिओ तयार करायची ते आपण या ठिकाणी आता बघूयात. व्हाईट बोर्ड ॲनिमेशन व्हिडिओ जी आपण बघितली ती तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात कशी केली बघा. मी सगळ्यात आधी ChatGPTवर आलो आणि माझ्या डोक्यात जो कन्सेप्ट होता मी तो ChatGPTला सांगितला. मी ChatGPTला सांगितलं, मला एक 4 सीनमध्ये एक स्टोरी लिहून दे. त्या स्टोरीमध्ये एक मुलगा आहे जो ऑनलाईन शॉपिंग करतो आहे आणि त्याच्याकडे ऑनलाईन शॉपिंगमध्ये एक खराब प्रॉडक्ट एके दिवशी त्याच्याकडे येतो आणि तो नाराज होतो. आणि त्यानंतर तो ऑनलाईन शॉपिंग कन्सेप्ट सोडून मग आता ऑफलाईन शॉपिंगच्या मागे लागतो. असा साधारणपणे अशा प्रकारचे 4 सीन असलेली स्टोरी मला लिहून दे. त्याचा व्हॉइस ओव्हर तयार करण्यासाठी मला व्हॉइस ओव्हर देखील तयार करून दे. मग त्याने बघा मला 4 सीनमध्ये हा पूर्ण स्टोरीचा कन्सेप्ट दिला. सीन 1मध्ये त्याने दिलं एक दृश्य. एक मुलगा जो आहे मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग करत आहे. त्याला एक प्रॉडक्ट खूप आवडतो. तो आनंदाने बाय नाऊवर क्लिक करून खरेदी करतो. त्याचा हा व्हॉइस ओव्हर. असे 4 सीन मी पहिले लिहून घेतले. ठीक आहे, हे 4 सीन मला मिळाले. पुढे मी काय केलं बघा, आता प्रत्येक सीनची मला इमेज हवी होती. मी त्याला पुन्हा एक प्रॉम्प्ट दिला, त्यालाच कंटिन्यू प्रॉम्प्ट दिला, म्हणजे कॉन्टेक्स्ट त्याच्याकडेच राहतो. तुम्ही न्यू चार्ट जर केलं तर मग कन्सेप्ट बिघडून जाईल, म्हणजे याच्याच पुढे कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, तर याला चेन ऑफ थॉट प्रॉम्प्टिंग असं म्हणतात. म्हणजे सेम प्रॉम्प्ट आपण पुढे कॅरी ऑन करत जातो. आता मी याच्या पुढचा त्याला पार्ट सांगितला बघा, की त्याने 4 सीन दिले. आता मी त्याला म्हणतो, मला या 4ही सीन्समध्ये व्हाईट बोर्ड ॲनिमेशन कन्सेप्ट यूज करायचा आहे. या 4ही सीनसाठी मला 4 इमेज बनवायच्या आहेत. त्यासाठी मला 4 सीनचे 4 प्रॉम्प्ट लिहून दे. मग त्याने मला हे 4 प्रॉम्प्ट लिहून दिले बघा. हा पहिल्या सीनचा प्रॉम्प्ट, हा दुसऱ्या सीनचा प्रॉम्प्ट, हा तिसरा, हा चौथा. मग मी काय केलं बघा, आता हे 4 प्रॉम्प्ट जे आहेत त्या 4 प्रॉम्प्टच्या 4 इमेजेस मी त्याच्याकडून तयार करून घेतल्या. आणि मग मी पुढे काय म्हटलं बघा, व्हाईट बोर्ड ॲनिमेशन स्टाईल. ठीक आहे, आता इथे तो जो पहिला प्रॉम्प्ट होता मी तो कॉपी केला आणि त्याला तो प्रॉम्प्ट दिला, जो पहिला प्रॉम्प्ट आहे बघा. आणि क्रिएट इमेज ऑप्शनला मी क्लिक केला आणि मग हा पहिला इमेज पहिल्या प्रॉम्प्टचा तयार झाला. मग दुसरा प्रॉम्प्ट मी त्याला दिला, त्याचेच प्रॉम्प्ट त्याला आपण देतो आहे. ही दुसरी इमेज बनवली. त्याच्यानंतर तिसरा प्रॉम्प्ट, ही तिसरी इमेज, आणि चौथ्या प्रॉम्प्टची ही चौथी इमेज. आणि या 4ही इमेज मी इथून डाउनलोड करून घेतल्या. आता मला याच्या 4ही सीनच्या 4 व्हिडिओ क्लिप बनवायच्या आहेत. मग मी त्याला पुन्हा सांगितलं, आता मला या 4 सीनच्या 4 व्हिडिओ क्लिप्स तयार करायच्या आहेत, ज्या व्हाईट बोर्ड स्टाईलमध्ये असतील. त्यासाठी मला 4 व्हिडिओ प्रॉम्प्ट लिहून दे. प्रत्येक सीनसाठी एक सेपरेट प्रॉम्प्ट मला लिहून दे. मग त्याने बघा 4 व्हिडिओचे प्रॉम्प्ट मला लिहून दिले. ही कॉमन स्टाईल सगळ्यांसाठी वेगळी लिहिली आणि हे 4 सीनचे त्याने 4 व्हिडिओ प्रॉम्प्ट मला लिहून दिले. आणि आता हे व्हिडिओ प्रॉम्प्ट आणि त्या इमेजेस वापरून आपण आता त्याचा व्हाईट बोर्ड ॲनिमेशन जे आहे ते गुगल फ्लोच्या मदतीने तयार करणार आहोत. चला आता आपण ते गुगल फ्लोमध्ये बनवूयात. आता मी इथे गुगल फ्लोमध्ये जातो आणि गुगल फ्लोमध्ये
एक न्यू प्रोजेक्ट आपण या ठिकाणी तयार करूयात. ठीक आहे, तर मी गुगल फ्लोमध्ये आलो, एक न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मी घेतला. आता माझ्याकडे ते 4 व्हिडिओ प्रॉम्प्ट आहेत बघा. पहिला सीन मी या ठिकाणी आता जनरेट करतो आहे. मी हा पहिल्या सीनचा जो व्हिडिओ प्रॉम्प्ट आहे, हा व्हिडिओ प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करतो. हा बघा, हा व्हिडिओ प्रॉम्प्ट, आणि ही स्टाईल जी आहे ती सगळ्यांसाठी कॉमन आहे. मी त्याच्या एंडला ती टाकतो. मी बघा आता हा इथे पहिल्यांदा ती जी व्हिडिओ इमेज आहे पहिल्या सीनची, ती मी इथे अपलोड करतो. बघा, ही पहिल्या सीनची इमेज मी जी डाउनलोड केली आहे, मी त्याला इथे अपलोड करून दिली. ती इमेज आपण इथे प्रॉम्प्टमध्ये ॲड करायची, आणि मग तो जो प्रॉम्प्ट आहे व्हिडिओचा तो त्याला द्यायचा, आणि मग तो त्याचा जो सीन आहे तो आपल्याला तयार करून देईल. बघा आता मी इथे इमेज पहिले अपलोड करतो आहे, म्हणजे रेफरन्स इमेज त्याला द्यायची. आता ही ॲड टू प्रॉम्प्ट करायची इमेज, आणि तो जो प्रॉम्प्ट आहे तो इथे द्यायचा. आता ती जी स्टाईल आहे त्याने कॉमन स्टाईल दिली बघा, ही स्टाईल देखील इथून कॉपी करायची, आणि ही स्टाईल त्याच प्रॉम्प्टच्या एंडला पुढे जॉईन करायची. ही स्टाईल सगळ्या प्रॉम्प्टसाठी कॉमन आहे. आणि इथे तुम्हाला व्हिडिओ ऑप्शन घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये इन्ग्रेडियंट 16:9 रेशो एक व्हिडिओ बनवायची 8 सेकंदाची, आणि जस्ट याला फक्त प्ले करायचा. आणि आता तुमची व्हिडिओ जी आहे या इमेजप्रमाणे एक व्हाईटबोर्ड सीनची इमेज जी आहे ती जनरेट होईल. आणि ती इमेज व्हिडिओ जी आहे ती जनरेट झाल्यानंतर मग आपण ती बघूयात. बघा आता पहिल्या सीनची जी व्हिडिओ आहे ती तयार झालेली आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. बघा इथे फुल स्क्रीन आपण त्याला प्ले करूयात. ओके, आता याप्रमाणे मी आता काय करतो, 4ही सीनचे 4 अशा क्लिप्स तयार करतो, आणि मग आपण पुढे जाऊयात. बघा आता आपल्या 4ही क्लिप ज्या आहेत त्या इथे रेडी आहेत. बघा, म्हणजे मी 4 इमेजेसपासून 4 व्हिडिओ क्लिप तयार करून घेतल्या, आणि या सगळ्या इथून डाउनलोड करून घेतल्या. आता आपल्याला हा जो व्हॉइस ओव्हर आहे इथे त्यांनी दिलेला, प्रत्येक सीन वाईज व्हॉइस ओव्हर आहे बघा, ChatGPTने आपल्याला दिलेला, म्हणजे त्या सीनमधला तो व्हॉइस आपल्याला इथे जनरेट करायचा आहे. मग आता हे प्रत्येक सीन वाईज व्हॉइस जे आहेत हे जनरेट करण्यासाठी आपण यूज करूयात गुगलचा AI स्टुडिओ. अतिशय बेस्ट क्वालिटीचा व्हॉइस तो आपल्याला जनरेट करून देतो. मी इथे AI स्टुडिओ सुरू करतो. बघा, aistudio.google.com या वेबसाईटवर जा. 100% फ्री आहे. इथे कुठेही आपल्याला सबस्क्रिप्शन वगैरे घ्यावं लागत नाही. इथे तुम्ही आल्यावर प्लेग्राऊंडमध्ये जर गेला तर या ठिकाणी तुम्हाला मॉडेल्समध्ये क्लिक करायचं आहे पहिल्यांदा, आणि मॉडेल्समध्ये तुम्हाला इथे स्पीच अँड म्युझिक हा ऑप्शन आहे बघा, इथे क्लिक करा. आणि इथे तुम्हाला हे 3.1 फ्लॅश TTS प्रिव्ह्यू हे मॉडेल घ्यायचं आहे, आणि इथे तुम्हाला टर्न टेक्स्ट इनटू व्हॉइस करायचं आहे आपल्याला. मग आपण काय करूयात, आता हा जो पहिल्या सीनचा व्हॉइस आहे बघा, इथून हा पहिल्या सीनचा व्हॉइस, राहुल ऑनलाईन शॉपिंग करतो वगैरे, हा जो व्हॉइस आहे हा मी इथून कॉपी करतो. ठीक आहे, म्हणजे हे टेक्स्ट कॉपी करतो. AI स्टुडिओमध्ये आपण ते टेक्स्ट या ठिकाणी पेस्ट करूयात. आता तुम्हाला कुठला आवाज पाहिजे, तुम्ही इथून आवाज जो आहे तो निवडू शकतात. खूप सारे व्हॉइस आहेत, इथून आपल्याला हवा तो व्हॉइस या ठिकाणी वापरता येतो. आता मी समजा हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हॉइस आहे, हा चेक करतो कसा आहे बघा. What do you want to explore? ठीक आहे, सुंदर आहे. तर हा व्हॉइस मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. म्हणजे ह्या व्हॉइसमध्ये मला आता हे जे टेक्स्ट आहे ते व्हॉइसमध्ये कन्वर्ट होईल. मी इथे रन कंट्रोलला क्लिक करतो, आणि याचा पहिल्यांदा टेस्ट करून बघतो व्हॉइस कसा आहे. राहुलला ऑनलाईन शॉपिंगची खूप आवड होती. आकर्षक ऑफर्स, मोठमोठे डिस्काउंट आणि घर बसल्या मिळणारी सुविधा, म्हणून त्याने एक नवीन प्रॉडक्ट ऑर्डर केला. तो उत्सुकतेने डिलिव्हरीची वाट पाहू लागला. आता हा व्हॉइस थोडासा रफ वाटतो, मी थोडा चेंज करतो. बघा या ठिकाणी व्हॉइस थोडा आपण बदलूयात. मी वेगळा ट्राय करतो इथे. या ठिकाणी आपण दुसरा घेऊयात. सपोज हा एक व्हॉइस आहे, हा मी चेक करतो. लो पिचवाला हा एक व्हॉइस आहे. What's a skill you'd like to develop? अजून वेगळा ट्राय करू आपण. हा पहिला बघूयात कसा आहे. What idea do you want to bring to life? हा फिमेल व्हॉइस आहे. मला मेल व्हॉइस या ठिकाणी हवा आहे. मी अजून दुसरा एखादा ट्राय करतो. बघा इथे हा एक आहे बीट म्हणून, हा एक चेक करू. Got a project in mind? नाही, मला जसा हवा आहे व्हॉइस त्या पद्धतीने इथे नाही आहे. दुसरा आपण एखादा चेक करूयात पुन्हा. हा झेपियर म्हणून आहे, हा एक बघूयात. Ready to build something awesome today? चांगला आहे. मी हा सुद्धा व्हॉइस यूज करू शकतो. फिमेल व्हॉइस आहे पण बेस्ट आहे, मी हा यूज करतो. आणि आता याच्यामध्ये हे पुन्हा जनरेट करून बघूयात आपण कशा पद्धतीने तो
राहुलला ऑनलाईन शॉपिंगची खूप आवड होती. आकर्षक ऑफर्स, मोठमोठे डिस्काउंट आणि घर बसल्या मिळणारी सुविधा, म्हणून त्याने एक नवीन प्रॉडक्ट ऑर्डर केला. तो उत्सुकतेने डिलिव्हरीची वाट पाहू लागला. ठीक आहे. आता इथे मी काय करतो बघा, पुढचे जे पॅरेग्राफ्स आहेत ते याच्याच पुढे मी ॲड करतो. त्याच्या खाली पुढचा पॅरेग्राफ मी ॲड करतो. आता मी चारही सीनचे जे 4 व्हॉइस आहेत हे टेक्स्ट जे आहे ते मी इथून कॉपी करतो आणि ते त्या ठिकाणी पेस्ट करतो. हा सेकंड सीनचा व्हॉइस, त्याच्यानंतर पुन्हा आपण थर्ड सीनमधला व्हॉइस ओव्हर सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काय आपण दाखवतोय ते त्या व्हॉइस ओव्हर शिवाय समजणारच नाही आहे. त्या आणि प्रॉपर व्हॉइस त्या ठिकाणी असणं पण गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या क्वालिटीचा व्हॉइस जर यूज केला तर ती व्हिडिओ जी आहे ती अजून इफेक्टिव्ह होते. जसं आता आपण हा व्हॉइस निवडला, फिमेल व्हॉइस आहे पण बेस्ट आहे, क्वालिटी वगैरे एकदम सुंदर आहे. आणि हा व्हॉइस आपण त्या ठिकाणी आता 4ही सीनसाठीचे 4 ऑडिओ जे आहेत ते मी इथे घेतले आणि त्याला मी पूर्ण याची एक ऑडिओ जनरेट करून घेतो. बघा आता राहुलला ऑनलाईन शॉपिंगची खूप आवड होती. आकर्षक ऑफर्स, मोठमोठे डिस्काउंट आणि घर बसल्या मिळणारी सुविधा, म्हणून त्याने एक नवीन प्रॉडक्ट ऑर्डर केला. तो उत्सुकतेने डिलिव्हरीची वाट पाहू लागला. शेवटी तो दिवस आला, पण बॉक्स उघडताच राहुलचा आनंद क्षणात नाहीसा झाला. फोटोमध्ये दिसलेला प्रॉडक्ट आणि प्रत्यक्षात आलेला प्रॉडक्ट यामध्ये खूपच फरक होता. तो पूर्णपणे निराश झाला. रिटर्न, रिप्लेसमेंट आणि ग्राहक सेवेमध्ये वेळच वेळ गेला. तेव्हा राहुलने ठरवलं, आता फक्त फोटो पाहून वस्तू विकत घ्यायच्या नाहीत, स्वतः पाहून तपासूनच खरेदी करायची. आता राहुल ऑफलाईन शॉपिंगलाच प्राधान्य देतो. वस्तू स्वतः पाहतो, गुणवत्ता तपासतो आणि मगच खरेदी करतो. कारण प्रत्येक स्वस्त डील फायदेशीरच असेल असं नाही. योग्य निर्णय म्हणजे पाहून, समजून आणि विश्वासाने केलेली खरेदी. अतिशय सुंदर. आता हा ऑडिओ मी इथून डाउनलोड करतो बघा आणि मग त्या प्रत्येक क्लिप्सला आपण हा ऑडिओ जो आहे तो मॅच होतोय आणि त्या पद्धतीने हा ऑडिओ मी यूज करेल. एडिटिंगसाठी आपल्याला हा क्लिपचाम्प नावाचा जो व्हिडिओ एडिटर आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचा तो यूज करायचा आहे. clipchamp.com या साईटवर तुम्ही या. फ्रीमध्ये हा व्हिडिओ एडिटर तुम्हाला या ठिकाणी मिळतो. 100% फ्री आहे. इथे मी काय केलं बघा, इम्पोर्ट मीडिया बटनला क्लिक केलं. आपल्या त्या 4ही ज्या क्लिप आहेत व्हिडिओ क्लिप त्या आणि तो व्हॉइस इथे मी इम्पोर्ट करून घेतला. आता याला ड्रॅग आणि ड्रॉप करून आपल्याला हे सगळं इथे ठेवायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही ऑडिओ जो आहे तो इथे ठेवून द्या आणि मग त्याच्या क्लिप्स आहेत 1 बाय 1 तुम्ही या ठिकाणी प्लेस करणार. आता हा सीन 1 जो आहे तो तुम्ही इथे पहिला ठेवा, मग सीन 2ला तुम्ही इथे ड्रॅग करा. अशा पद्धतीने सगळे सीन आपण इथे ठेवायचे आणि मग फायनल व्हिडिओची या ठिकाणी क्रिएट होते. त्याला इथून तुम्ही एक्सपोर्ट बटनला क्लिक करून मग ही व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करतात आणि मग फायनल व्हिडिओ जी आहे ती आपली तयार होत असते. तर अशा पद्धतीने ही व्हाईटबोर्ड ॲनिमेशन व्हिडिओ कशी तयार केली ते तुम्ही बघितलं. तुम्ही देखील याच पद्धतीने सगळ्या स्टेप फॉलो करा आणि ट्राय करा आणि मला सांगा ही व्हिडिओ कशी वाटली. कमेंट करा, लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. चला आपण इथे थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.